चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ वाघिणींना अन्य व्याघ्र प्रकल्पात हलविले जाणार। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाची ठोस उपाययोजना। चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 5 वाघ वाघिणींना अन्य व्याघ्र प्रकल्पात हलविले जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाने ही ठोस उपाययोजना अंमलात आणण्याचे ठरविले आहे। मागील काही वर्षात वाघांना क्षेत्र अपुरे पडू लागल्याने झुंजीत 8 वाघांचा मृत्यू झालाय। दुसरीकडे मानवावरील हल्ले चिंताजनक स्थितीत पोहोचल्याने बफर क्षेत्रातील गावातील ग्रामस्थांत वाघ संरक्षणाप्रती नकारात्मक भावना निर्माण होत होती। ताडोबातील वाघ आणि वाघिणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि राज्याबाहेरील ओडिशातील सिमलीपाल व्याघ्र प्रकल्पात हे वाघ स्थलांतरित करण्यात येणार आहेत। आगामी काळात रीतसर परवानग्या घेऊन आणखी वाघ हलविले जाण्याची योजना आहे। विशेष म्हणजे याआधी स्थलांतरित केलेल्या वाघ वाघिणींची प्रकृती उत्तम असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। यामध्ये आता आमच्या ताडोबाकडे 95 टायगर आहे आणि बरेच ठिकाणी मॅनेजमेंट कॉन्फ्लिक्टचे पण इश्यू आहे। त्यामुळे आपण वेगवेगळा उपक्रम आपण त्यामध्ये राबवत आहोत आणि त्यापैकी एक आपण ट्रान्सलोकेशन पण आहे आणि ट्रान्सलोकेशन मध्ये आपण काही दुसऱ्या टायगरला जे गरज असते आणि त्या पूर्ण याच्या परवानगी केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे सगळ्यांकडून मिळतात। त्याच्यानंतर आपण ट्रान्सलोकेशनची प्रक्रिया आपण राबवतो आणि यामध्ये आता मी सिमलीपाल टायगर रिझर्वला 2 टायगर्स आपण पाठवलेले आहे। NNTR मध्ये पण आपण 3 टायगर पाठवलेले आहे आणि ते जे टायगर या ठिकाणीतून आपण पाठवलेले आहे त्याचे पण जे करंट स्टेटस आहे ते छान आहे। अजून किती टायगर आपण पाठवणार आहे, का पसंत? ते आता जे म्हणजे रिसेंटली जे आपलं नियोजन आहे ते सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये 2 टायगर पाठवायचे नियोजन आहे, पण त्याच्या अजूनही जे परवानगी घ्यावी लागतात NTCA कडून, केंद्र सरकारकडून, ते अजूनही म्हणजे ते व्हायची आहे। जेव्हा ते परवानगी मिळेल तेव्हा आपण ते प्रक्रिया आपण राबवू।